मला अनेक गोष्टी माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितल्या, आमचे निरीक्षक पालवेंनी सांगितल्या। ह्या प्रचाराच्या निमित्तानं मी माग थोडासा एकटा पडलेलो होतो, परंतु यावेळेस माझी आई माझ्या बरोबर आहे, यावेळेस माझ्या बहिणी माझ्या बरोबर आहेत, त्या फिरतायत। मग ती आमची अक्का असेल, रजू अक्का असेल, आमचे जय आणि पार तर त्याच्या बापाकरता तर फिरलं पाहिजेतच ना, त्याला माझ्या पोटची म्हणल्यावर फिरणार नाही तर काय करणार। आणि बायकोनी फिरलं पाहिजे, तिला तर काय, ती पराभूत झाली तरी तिला राज्यसभा दिली, त्याच्यावर ती खासदार आहे, त्याच्यामुळं तिथं पण त्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवलेला आहे। मित्रांनो, अशा पद्धतीनं माझी तुम्हाला विनंती आहे, मला एक चिठ्ठी आली की दादा अजूनही काहींना भावनिक करण्याचा प्रयत्न होतोय, काही घरात कट्टर दादांचं घर, त्या डीडीनं काय उत्तर दिलं, डीडी कुठे रे आहे का, अरे अरे त्याला सलामच केला पाहिजे, त्याला कुठनं तरी फोन आला आणि पट्ट्याने असं का उत्तर दिलं, तशा पद्धतीनं सडेतोड उत्तर द्यायला शिका, त्याबद्दल कुणाला घाबरण्याचं कारण नाही। तुमच्याकडनं चूक होऊन देऊ नका, तुमच्याकडनं चूक नाही झाली आणि कुणी तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर हा अजित पवार तुमच्या पाठीशी आहे। त्यामध्ये काही म्हणतात बाबा आम्ही दोन्ही पवारच आहे, मग दोन तिकडे द्या दोन आम्हाला द्या, चार, मला तसं चालणार नाही, चारही मलाच पाहिजे। काम वाजून घ्या खणखणीत आणि मत पण तशाच पद्धतीनं द्या, असं दोन दोनची भानगड काही करू नका। छोटं कुटुंब सुखी कुटुंब नको इथं, आपल्याला इथं भरपूर परिवार आपल्याला वाढवायचा आहे। बारामतीचा आणि चौदरवाडीचा आमचा यादवराव आला का, त्यांनी पण बरेचदा यादवरावनी तर यादवराव तू चौदरवाडीचं सांगायचा ना, चौदरवाडीमुळं ही निराकारा उपसा सिंचन योजना झाली, म्हणजे तुझं एकट्याचं चौदरवाडीचं नाही, सगळ्याच म्हणलं आता कल्याण करून टाकू। कारण लोकही उद्या म्हणतील ह्यालाही इतके वर्ष दिले, ह्याने तरी काय दिवा लावला, आता दिवाच लावतो पाणीच देतो, त्याच्याशिवाय त्या ठिकाणी गप्प बसत नाही। हे पण मला तुम्हाला ह्या निमित्तानं सांगायचं आहे। मला एवढंच या बाबतीमध्ये सांगायचं आहे की माझ्या बारामतीमध्ये 67 पासून 90 पर्यंत साहेब बघायचे, साहेबांच्या अनेक जीवाभावाचे सहकारी त्यावेळेस प्रचार करायचे, त्याच्यामध्ये विनय अण्णा असतील, भिंदोरा तात्या गोफणे असतील, चंद्रराव अण्णा असतील, वसंत काका असतील, शिवाजीराव भोसले असतील, नारायणराव पाटील देवकाते असतील, कमलाकांत ढवण पाटील असतील, गुलाबराव ढवण पाटील असतील, रघुनाथराव गावडे असतील, की पातू देशमुख असतील, संपतराव देवकाते असतील, कितीतरी लोकांची मी नावं घेऊ शकतो। या सगळ्यांनी साथ दिली। त्याच्यानंतर 90 पासून मी आलो, आपण अनेकांनी निवडणुका केल्या, पण कधी बारामतीकरांनो, आज ही सभा लाईव्ह आहे मला माहिती आहे, मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, साहेबांच्याही काळात नाही आणि माझ्याही काळात नाही, पैसे देऊन कधी आम्हाला आमच्या सभेला लोक आणावी लागली नाही। आणि हे केव्हा सिद्ध झालं, त्या महिला टीव्ही समोर गेल्या, एक तांदुळाची होती, एक सूर्यनगरीची होती, एक आणखीन कुठल्या वेगवेगळ्या होत्या। बघा 11 वाजता बाया आणलं इथं, 3 वाजले, चहा नाही पाणी नाही, 500 रुपये देतो त्याचा पत्ता नाही, उलट आमचेच पैसे बटाटे वड्याला गेले। ही अवस्था मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, अशा सवयी तुम्हाला मला झेपणाऱ्या नाहीत। माझी तुम्ही काळजी करू नका, मी पुरून ओरील, तुम्ही मागेत म्हणून, पण आपल्याला उद्या जिल्हा परिषद लढायची, आपल्याला उद्या तालुका पंचायत लढायची। सगळेच लोक उद्योगपती नसतात, सगळेच लोक श्रीमंत नसतात, कधी माझ्या बहिणींना पण तिकीट द्यावी लागतात, कारण 50% जागा त्यांना आहे, त्याच्यामुळे त्या बहिणीला त्या पदावर बसवत असताना तिनं कुठनं पैसे देऊन माणसं आणायची, कुठनं जेवण खावणं घालायची। आता तर कुपन एवढी जोरात सुटली काय विचारता सोय नाही। अरे कुपन त्या ठिकाणी कोण देते मला माहित नाही, पण माझ्या कानावर आले, जेवा पण नुसतं जेवण पाणी प्या, टाकाटाकी कशाला करता रे। साधू संतांचा विचार तसा नाहीये।
संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आपली संतांची भूमी आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा आल्यानंतरच या सगळ्यांचा नतमस्तक होऊन त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतलं. त्याच्यावरून आठवलं आजही आपल्या बारामतीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे. शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा आहे. नगरपालिकेच्या समोर लालबहादूर शास्त्रीजींचा अर्ध पुतळा आहे. असे महापुरुषांचे पुतळे आहेत. माझ्या मनात आले, मी जागा एक सिलेक्ट केलेली आहे. तिथं मी ह्या राहिलेल्या सगळ्या महापुरुषांचे पुतळे तिथं बसवणार आहे आणि पुतळ्याचंच उद्यान करणार आहे. पुतळे म्हणजे कुणा तुमच्या मनात जे कुणी आहे त्यांचे